मित्रांनो सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज. इंजिनियर दिलीप कुमार भांबरे यांच्या पाठीशी खानदेश बांधव एकवटले. आगामी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून इंजिनियर दिलीप कुमार भांबरे यांनी निवडणूक लढवावी. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकमधील समस्त खानदेश बंधू भगिनी त्यांना संपूर्ण साथ देतील अशी ग्वाही इंजिनियर दिलीप कुमार भांबरे यांच्या हितचिंतकांनी स्नेह मेळाव्यात दिली. इंजिनियर भांबरे यांच्या विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या समर्थनार्थ सिडकोतील भोळे मंगल कार्यालयामध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. जनधन मित्र परिवाराने या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यास ज्येष्ठ नेत्या डॉक्टर हेमलता पाटील, जगन पाटील, पी.डी. देवरे, हेमंत पाटील, केशवराव सोनवणे, हेमंत शिरसाट, सोनाली ठाकरे, R.N. शिंदे, मनोहर पवार, सोपान आहिरे, अशोक पाटील, विजय नांद्रे, राजेंद्र सूर्यवंशी, प्रमोद शिंदे, नितीन माळी, संजय गायकवाड आदी उपस्थित होते. खेमराज बोरस यांनी सूत्रसंचलन केले. आपल्या योगायोगाने नाशिकमध्ये एवढे चांगले लोक आहेत खानदेशी. मी त्याच्यात एक डॉक्टराचं नाव घेईन, शिंदे डॉक्टर म्हणून गुरुजी काय त्यांच्याकडे केव्हाही जातो असे मदत करणारे सिव्हिल सर्जन मध्ये सुद्धा आपले लोक आलेले असतात शिंदे म्हणून या ज्या गोष्टींचा तुम्हाला कुठे त्रास होत असेल तर मला सांगा. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना तुमची मला साथ पाहिजे. मला मुली आपण कुठे गेलेले तो त्याच्या बाजू मुलगी आहे तिथे मिस्टर फायदेसाठी गेले होते. आता ते बॉम्बेला मिस्टर म्हणून आहे, ईडीलाच कमिशनर आहे. अशा प्रकारे आपण शिंदे साहेबांनी ते सांगितलं तुम्हाला की तुम्ही मला बोलवा, मी तुमच्याबरोबर तुम्ही एक पाऊल चला पुढे, मी 10 पाऊल चालतो तुमच्यावर. मी रात्रंदिवस आणि मला स्वतःचा काही फायदा नाही. मला देवा तुमच्या आशीर्वादाने मला जे पाहिजे ते सर्व माझ्याकडे. जास्त मी नाही आहे आणि कमी नाही, मी पण मिडल क्लास मधला आहे. पण तुम्ही एक पाऊल पुढे टाका, तुमच्याबरोबर 10 पाऊल मी टाकणार आहे. जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आलेला आहोत. या प्रत्येकाने 10 कार्यकर्ते जमा करायचे आहेत आणि प्रत्येकाला सांगायचे फक्त 10 किती होतील? 4 ते 5 हजार आपण कार्यकर्ते आहोत. प्रत्येकाने 10 कार्यकर्ते जमा केले तर 50,000 होतील आणि त्या प्रत्येकाने जर 10 आणले तर 5 लाख होतील. मी सोनाली ठाकरे, सोनाली दिनेश ठाकरे. माझा सासर साठी तालुक्यात प्रतापूरच आहे आणि माझं माहेर जळगावचं आहे. आज नानांनी मला आमंत्रित केलेलं नव्हतं, पण आज एक भावाचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी स्वतःहून या कार्यक्रमाला उपस्थित झालेली आहे. आणि मी उपस्थित झाल्यानंतर नानांना आनंद पण झाला की आज बहीण आली शेवटी भावासाठी. म्हटलं बहीण येणारच, 100% येणार, का नाही येणार. तर मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की नानांनी हा उत्कृष्ट असा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे. नाना जे आहेत आपले ते वेगवेगळे कार्यक्रम असेही घेत असतात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काही ना काही छोटे मोठे कार्यक्रम. आता ज्ञानेश्वरी वाटप त्यांनी हे पण खूप अतिशय सुंदर असं केलं. आपण जे जोडले गेलेलो आहे ते नाशिकमध्ये आपण आपल्या लोकांची काळजी भरण्यासाठी आलेलो आहोत. पण आपली जी मुलं आहेत ती आपल्या गावाशी जोडली गेलेली आहेत. जसं जळगाव, नंदुरबार, नाशिक. तर आपण तिथे सगळे आता हा खानदेशी पट्टा मला असं वाटतं इथे आलेला आहे. सगळे खानदेशी लोक आलेले आहेत आणि ज्यावेळेस आपण सगळे एकत्र येतो त्यावेळेस आपला आवाज होतोच. हे याला म्हणजे माहिती नसेल दादांना की खानदेशी लोक जेव्हा येतात तेव्हा आवाज होणारच असतो. या मेळाव्यास इंजिनियर दिलीप कुमार भांबरे यांच्या हितचिंतकांनी प्रचंड गर्दी केली होती.
नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार भागातील खानदेश बांधव एकत्र येऊन इंजिनियर दिलीप कुमार भांबरे यांच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे दिलीप कुमार भांबरे हे आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून वेगळा इतिहास घडवतील अशी चर्चा सुरू झाली आहे। सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक। धन्यवाद।